श्रीनिवास पवार माझे मोठे बंधू नाही आहेत. मी त्यांच्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठा आहे. तो माझा धाकटा भाऊ आहे. त्यांनी काय बोलावं काय बोलू नये हा त्याचा प्रश्न आहे. मी जेव्हा मतदान करायला गेलो होतो तेव्हा माझी आई माझ्यासोबत होती. मला ज्या आईने जन्म दिला आहे ती माझ्यासोबत आहे हे मला सांगायला माझ्या धाकट्या भावाने नाक खुपसायची गरज नाही. माझी आई माझ्याबरोबर आहे. कालही होती, आजही आहे. मी आईला आधार दिलेला तेवढा कोणीही दिलेला नाही आहे. बाकीच्या जनतेला विचारा. अंदाज वर्तवण्यात काही अर्थ नाही. चौकशी करा. ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न रोहित पवार आणि त्याच्यासोबतच्या नेत्यांनी केला. मी जेव्हा प्रचाराला सुरुवात केली तेव्हा बारामतीतील सगळ्यांना सांगितले असं होण्याची शक्यता आहे. तुम्ही भावनिक होऊ नका. विकासाच्या मुद्द्यावर लक्ष द्या. मला आतापर्यंत 3 नोटी आल्यात. त्या 3ही नोटिसीचं उत्तर मी दिलेलं आहे. मला अजून आलेली नोटीस पाहायला मिळालेली नाही. नोटीस आल्यानंतर त्याला काय उत्तर द्यायचं ते आम्ही देऊ, कारण नोटीस काढणं त्यांचा अधिकार आहे. आम्ही उत्तर देऊ. त्यामध्ये मी दत्ता भरलेंचं ते व्हिडिओच्या नंतर एक स्टेटमेंट पाहिलेलं आहे. त्याच्यात दत्ता भरले म्हणाले की मी तिथं राऊंडला गेलेलो होतो आणि ती व्यक्ती जी काही होती त्यांना कदाचित तिथल्या दुसऱ्या लोकांनी मारहाण केली असती. ती मारहाण होऊ नये, तिथं काहीतरी त्यांचा वाद चाललेला होता, किरकोळ वाद. तसं काही होऊ नये त्याकरता त्यांनी तिथं तो हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचं म्हणणं की बाबा मी काही याच्याबद्दल कंप्लेंट देणार नाही. ज्यांनी कुणाला कंप्लेंट द्यायची असेल तर त्यांनी कंप्लेंट द्यावी. ती ऑलरेडी कंप्लेंट दिली अशी माझी माहिती आहे आणि त्याबद्दल मी स्वतः मला जे काही असेल ते उत्तर मी वकिलाच्या मार्फत देईल असं त्यांचं म्हणणं आहे. मी आज बघितलं काही काही ठिकाणी तर म्हणजे आपल्या महाराष्ट्रात असं कधी घडलेलं नव्हतं, परंतु धाराशिवमध्ये तर चाकूनी बोक्साबोक्षी झाल्याचं बातमी आहे. तर काही ठिकाणी मतदानाच्या वेळेस एखादी व्यक्ती दगावली अशी पण बातमी आहे. त्या बातम्या सुसंस्कृत महाराष्ट्राला अजिबात न शोभणारे आहेत आणि ह्याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष दिलं पाहिजे. कोण कार्यकर्ते काय करते हे जरा नीटपणे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आम्ही अनेक वर्ष निवडणुका लढवतोय. जवळपास 35 वर्ष झाली मी ह्या निवडणुकीमध्ये आहे. 35 वर्षामध्ये असले प्रकार कधी पाहायला मिळालेले नव्हते. परंतु दत्ता भरणेंनी सांगताना असं सांगितलं की मी जर तिथं गेलो नसतो, हस्तक्षेप केला नसता तर तिथं वेगळं काहीतरी घडलं असतं असं त्याचं म्हणणं. दादा सातत्यानं रोहित पवारांकडून काही व्हिडिओ ट्विट केले जात आहेत. त्यामध्येच मी सांगतो नाही त्यांनी जे काही उत्तर दिलं त्याच्याच बद्दलच मी बोलतोय की जे काही त्यांनी तिथं झालं नाट्य त्याच्यानंतर त्यांनी जे मी जसं आपल्याशी बोलतोय तशा प्रकारे त्यांनी त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे की मी त्याच्यामध्ये जर तिथं गेलो नसतो तर काहीतरी वेडवाकडं घडलं असतं. ते व्यक्ती कमी होते संख्येने आणि त्याच्यामुळे तिथं आकरीत घडलं असतं असं तिथं म्हणणं. लाईव्ह फ्रेम द्या ना. अजित पवार बोलतायत बारामती. पण तरी देखील परत आज दिवसभर वारंवार मी तुम्हाला सांगतो, मी राष्ट्रवादीमध्ये पहिल्यापासून आहे. स्थापना झाल्यापासून आज पण मी राष्ट्रवादीतच. रोहित पवार ज्यावेळेस आमच्या पक्षात होता, आता तो दुसऱ्या आमच्या पक्षात होता घड्याळाच्या चिन्हाकडं, तेव्हाही सोशल मीडियामध्ये त्याची फार चांगली उत्तम टीम आहे. तो कामापेक्षा सोशल मीडियामध्ये पहिल्यापासून आम्ही लोक कामात आहे, विकास कामात आहे. सगळ्या दुनियाला माहिती आहे की मी 6 वाजल्यापासून विकास काम सुरू करतो. तो पहिल्यापासून ह्या सोशल मीडियामध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे आणि अलीकडच्या जनरेशनमधला असल्यामुळं त्याला सोशल मीडियाचा वापर कसा करायचा काय करायचा. मला 2-3 गोष्टी कानावर आल्या. एक तर वेल्हा तालुक्यातल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तो जो काही आरोप करतो त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बँकेमध्ये CCTV कॅमेरे असतात. तर रात्री CCTV कॅमेरेमध्ये चेक करावं कालच्या तारखेला जेव्हा त्याने आरोप केलेला आहे की बँक खरंच उघडी होती का, उघडी असली तर किती वाजता उघडी होती, कोण त्या बँकेत आलं होतं, काय होतं. तो सोशल मीडियामध्ये इतका पोहोचलेला आहे रोहित की तो असं काहीतरी वेगळं दाखवून हे वाईट हे कालच्याच आहेत हे परवाच्याच आहेत असं पण दाखवायला तो मागं पुढं बघणार नाही. त्याच्यामुळे त्याला सध्या काही उद्योग नाही आहे. तो सध्या असलेच बेडवाकडं प्रकार माझ्याबद्दल बोलणं
आणि लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण करणं. नाही पण मुळात एक मिनिट, ह्या संदर्भामध्ये त्याचं त्या ठिकाणी काम चालू असतं आणि त्यांनी 2-3 असे सोशल मीडियामध्ये, आता ही माझी गाडी आहे, गाडीमध्ये मी तुमच्याशी बोलत असताना कोणीतरी तिथं 500-500च्या 2-4 नोटा टाकल्या आणि लगेच शूटिंग घेतलं की तुम्ही म्हणणार अजित पवारच्या गाडीत नोटा सापडल्या. हे तिथं अजून त्या गाडीचं पण काहीतरी उदाहरण भोरमध्ये दाखवलेलं आहे. हे सगळे प्रकार आहेत. निवडणूक आयोग आहे, पोलीस यंत्रणा आहे, बाकीची यंत्रणा आहे, त्यांनी याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करावी. पारदर्शकच निवडणुका पार पाडल्या पाहिजेत. आपल्या इथं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आणि त्याच विचारधारेने सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे असं माझं मत. दादा, सकाळी तुम्ही हे सांगितलं, त्यानंतर 2 व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेले. एक काटेवाडी मधला आहे, काटे आणि बेसे सरपंच आणि माजी मी सरपंच, तेच आणि एक तुम्हाला कारखान्याचा. सांगतोय की ज्यांचा आहे, मी अख्ख्या 6 विधानसभा मतदारसंघातलं तर बघू शकत नाही. ज्यांचा व्हिडिओ आहे, आपण एवढे मला अगदी प्रेमाने भेटायला इतक्या तास थांबलेला आहात, तर त्याच्याऐवजी काटेवाडीमध्ये जाऊन ते कोण आहेत त्यांना विचारलं असतं किंवा हे कशा करता झालंय, ते कधी झालंय, ते आत्ता झालं का 10 दिवसापूर्वी झालं का 5 दिवसापूर्वी झालं, ह्याची शहानिशा करा ना. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, सध्या रोहित पवारांचं एकमेव काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं गैरसमज पसरवणं, सतत ट्विट करणं. ट्विट करून आपण परवाच्या शेवटच्या सभेमध्ये पण बघितलं कशा पद्धतीनं त्यांनी ती नौटंकी केलेली होती. हे त्याचं कामच आहे. मी त्याला फार लहानपणापासून त्या ठिकाणी ओळखतो आणि त्याच्यावर मला त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही. तुम्हाला जे काही तो दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातली जर कुणी माणसं तुम्हाला दिसत असतील तर तिथं जावा, त्या माणसांना विचारा, त्यांना प्रश्न विचारा आणि त्या पद्धतीनं दूध का दूध पाणी का पाणी होईल. राज्यांमध्ये मतदान 46%, 44%, 42%, इव्हन आपल्याही महाराष्ट्रामध्ये 38%, 36% अशा प्रकारचं मतदान होतं. परंतु माढा लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात मला वाटतं सगळ्यात कमी 1 वाजेपर्यंत माढा लोकसभा मतदारसंघ आहे आणि जवळपास त्याच्याजवळच पण थोडा माढाच्यापेक्षा जास्त बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. उन्हाची तीव्रता जरी असली तर कुठंतरी आमच्या महायुतीचे पण आणि समोरच्या उमेदवारांचे पण, जेवढे उमेदवार उभे आहेत तेवढे त्यांचे सगळेच कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्याच्याकरता कमी पडलेले दिसत आहेत आत्तापर्यंतच्या एकंदरीत मतदानाच्या टक्केवारीवरून. आणि दुसरी गोष्ट, या संदर्भामध्ये मतदारांना पण जागृत करण्याचं काम निवडणूक आयोगाने, म्हणजे त्यांनी स्वतः प्रत्येक मतदाराला त्यांचे हे असतात ना स्लिपा पण दिल्या गेलेल्या होत्या. मोबाईलवर पण त्यांना सांगण्यात आलं होतं तुमचं मतदान कुठं आहे, अनुक्रमांक काय आहे, वगैरे वगैरे. त्याच्यामुळे त्यांनी पण सगळ्यांनी प्रयत्न केला. जेवढे जवळपास 38 का 37 किती राजकीय उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांच्या पण सगळ्यांनी प्रयत्न केला. पण मताची टक्केवारी घसरलेली आहे, हे 100% खरं आहे.